मित्रांनो, 15 फेब्रुवारी 2026 रोजी आहे महाशिवरात्र आणि ही महाशिवरात्र फक्त सण नाही आहे, तर एक आध्यात्मिक ऊर्जेची रात्र आहे. ही रात्र शिव आणि शक्तीच्या मिलनाची आहे, जेव्हा ब्रह्मांडाची सर्वोच्च ऊर्जा जागृत होणार आहे. या रात्री शिव आराधना केल्याने संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात, आजारातून मुक्ती मिळते, यश, कीर्ती, मान सन्मान मिळतो, आर्थिक बाजू मजबूत होते, मानसिक आध्यात्मिक सुख शांती मिळते, अडकलेली कामे पूर्ण होतात. आणि म्हणूनच या महाशिवरात्रीला एक महत्त्वाचा उपाय, इच्छापूर्ती उपाय तुम्ही नक्की करून बघा. हा उपाय अगदी साधा सोपा आहे, पण तुम्ही हा उपाय श्रद्धा, भक्तीने, विश्वासाने केला तर चमत्कार नक्की घडेल. चला तर मग कोणता आहे हा उपाय, तो कसा करायचा, कधी करायचा, सांगते ऐका. प्रथम स्वच्छ आंघोळ करा. जमल्यास शिवरात्रीच्या दिवशी सफेद कपडे घाला. सफेद कपडे नसल्यास दुसरे कोणतेही कपडे तुम्ही घालू शकता, फक्त ते स्वच्छ असावे. त्यानंतर एक स्वच्छ न फाटलेलं बेलपत्र घ्या. ते 3 पानाचं असावं. त्यावर लाल चंदन किंवा पिवळं चंदन किंवा अष्टगंध किंवा भस्माने ओम अक्षर काढा, तेही मधल्या पानावर. त्यानंतर त्या ओम नावाखाली तुमची इच्छा लिहा. इच्छा ही छोट्या शब्दात लिहा, जसं की नोकरी नसेल तर नोकरी मिळू दे. दुसरं उदाहरण सांगायचं ठरलं तर लग्न जमलं नसेल तर लग्न जमू दे, किंवा पैसा नसेल तर आर्थिक स्थैर्य किंवा पैसा असा शब्द तुम्ही तिथे लिहू शकता. हे तुम्हाला समजलं असेल की कसं लिहायचं. त्यानंतर ते पान हातात घेऊन शिवरात्रीच्या दिवशी जमल्यास निषिद्ध कालात म्हणजे शिवरात्रीला रात्री 12 ते 1च्या दरम्यान ते बेलपान हातात घेऊन 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र जाप करा व हे बेलपत्र पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने, भक्तीने शिवलिंगावर अर्पण करा. अर्पण करताना फक्त प्रार्थना करा की देवा, मी जी इच्छा व्यक्त केली आहे ती लवकर पूर्ण करावी ही विनंती. आता जर हा उपाय तुम्हाला रात्री 12 ते 1च्या दरम्यान नाही करायला जमला तर ब्रह्ममुहूर्तावर करू शकता, किंवा ब्रह्ममुहूर्तातही तुम्हाला टाईम नाही भेटला किंवा जाग नाही आली तर दिवसा केला तरीही चालेल. फक्त इथे उपाय करताना श्रद्धा, भक्ती महत्त्वाची आहे. त्यानंतर शिवरात्रीच्या दिवशी जमलं तर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा, किंवा तुमच्या इच्छेनुसार जास्त वेळाही या मंत्राचा जप करू शकता. शक्य असल्यास या दिवशी सात्विक विचार करा. शिवलिंगावर दूध, पाणी किंवा पंचामृताने अभिषेक करा. सफेद गोष्टींचं दान धर्म करा, जसं की दूध, तांदूळ, सफेद कपडे इत्यादी. हे तुमच्या इच्छेवर आहे की तुम्हाला दानधर्म करायचा आहे की नाही, पण हा एक पवित्र दिवस आहे, तर या पवित्र दिवसाचा लाभ तुम्ही घ्यायला हवा. एखाद्या गरिबाला पोटभर जेवू घाला. शिवरात्रीला हा उपाय करून बघा. हा उपाय केल्याने बऱ्याच लोकांना अनुभव आला आहे. महाशिवरात्र ही जागरणाची रात्र आहे. जमल्यास या रात्री जागरण करून शिव आराधना करावी. आता हा बेलपत्राचा उपाय करताना काय लक्षात ठेवावे ऐका. बेलपत्र हे फाटलेले नसावे. 3 पेक्षा जास्त किंवा 3 पेक्षा कमी पानाच्या बेलपत्रावर हा उपाय करू नये. शक्यतो 3 पानाचं बेलपत्र असावं. हे बेलपत्र महादेवाला अर्पण करताना मनात राग, द्वेष, निगेटिव्हिटी ठेवू नका आणि हा उपाय श्रद्धेने करून बघा. मित्रांनो, हा उपाय नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की म्हणा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा.